ते धनुष्यबाण फ्रीस्टाईल अजिबात चालणार नाही, मी आता सांगून ठेवलं. बाण बी चालणार आणि त्याची कमान बी चालणार. फाटलेली नोट आहे, चलनातून बाद झालेला आहे. मतदान ज्याला बाद करायचं तर त्याच्या नादाला लागावं. माणसं बी बाद, पार्टी बी बाद, सगळंच बाद. आणि आपलं मत योग्य मार्गाला लागलं पाहिजे. माझ्या मताचं मूल्य मोठं आहे. क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, या सगळ्या देशातल्या ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या सर्वस्व पणाला करून जे स्वातंत्र्य मिळवले, जे संविधान मिळवले ना, ते संविधान माझ्या विकासासाठी आहे, शेवटच्या माणसाच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून 7 तारखेचं आपलं मतदान हे कमळ चित्रापुढलं बटन दाबायचं आहे. विकासाचं प्रतीक आहे, संस्कृतीचं प्रतीक आहे, परिवर्तनाचं प्रतीक आहे. कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या चांगलं जीवन कसं जगता येईल, गाव कसं विकसित करता येईल, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केवळ सरकारच्या हाकेला आपल्याला ओ द्यायची आहे, सरकारच्या साधेला प्रतिसाद घालायचा आहे. आम्हाला सांगायचं आहे की फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला गावगाड्यातल्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जो प्रयत्न करत आहात, त्या प्रयत्नाला आम्ही प्रामाणिक आहोत. कारण तुमची कुठलीही योजना विशिष्ट जातीसाठीच आहे असं नाही. योजना कुठली असू दे, मग ती इस्लामसाठी पण तेवढीच आहे, ती सगळ्या दलितांसाठी, लाडक्या बहिणीची योजना सर्वंकष सगळ्यासाठी आहे. कुठलाही भेदभाव न ठेवता सामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे फडणवीस साहेब, आणि त्यांचे हात बळकट करायचे असतील, मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, पंकजाताईंचं स्वप्न साकार करायचं आहे, त्यांचे हात बळकट करायचे, त्यांचं नेतृत्व मोठं करायचं असेल तर हा विचार टिकला पाहिजे. आणि या विचाराच्या माध्यमातून मी तुम्हाला अपील करतो आहे सगळ्या बहुजन समाजाला की 7 तारखेला कमळ या चित्रापुढलं बटन दाबायचं आहे आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं सभागृहात पाठवायचं, एवढं अपील करतो. खूप खूप धन्यवाद.